गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। पण ई-केवायसी नंतर नेमकी प्रक्रिया काय असेल, कुणाचा लाभ बंद होणार आणि कधीपासून बंद होणार यासारखे प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना सतावत आहेत। तसेच ई-केवायसी का केली असाही प्रश्न उपस्थित झाला। याचं उत्तर महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे। राज्यामध्ये रायगडमध्ये बोलताना अदिती तटकरे यांनी ई-केवायसी आणि पात्र लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य केलं आहे। सप्टेंबर 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे। वेळोवेळी त्याला मुदतवाढही देण्यात आली। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्या, त्यांनी दिलेल्या सूचना आणि तक्रारीवरून ही मुदतवाढ दिली असून राज्य आणि केंद्र शासनाच्या लाभार्थी योजनांना बंधनकारक असते। त्यानुसार अंतिम यादीनुसार लाभ सुरू राहील असे अदिती तटकरे यांनी सांगितले। त्यामुळे आता अनेक अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे। निकषात न बसणाऱ्या महिला, ई-केवायसी न केलेल्या महिलांचा प्रति महिना 1,500चा लाभ बंद होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे। ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची महिलांकडील शेवटची संधी असेल असा अंदाज वर्तवला जातोय, कारण ई-केवायसी मध्ये यापुढे वाढ होण्याचा अंदाज कमीच आहे। ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात 2025 सप्टेंबरपासून झाली। नोव्हेंबरपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली। यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती। त्यानंतर 31 मार्च आणि आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अथवा करत असताना अडचणी येत होत्या, त्यांनी आमच्याकडे सूचना आणि तक्रारी दिल्या होत्या, त्यानुसार मुदतवाढ दिली। महिला लाभार्थी दिलेल्या मुदतीत दुरुस्ती करून सबमिट करत आहेत। 30 एप्रिलपर्यंत सर्व डेटा समोर येईल। राज्य सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेसाठी सर्वांना ई-केवायसी अनिवार्य आहे। त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे आणि ई-केवायसी नंतर योजनेचा लाभ सुरू राहील असे अदिती तटकरे यांनी म्हणाले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।